लहान मुलं असो किंवा मग मोठे, यांना मधल्या वेळेत खाण्याकरिता काहीतरी हवं असतं. तर असाच मधल्या वेळेत खाण्याकरिता आपण अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठापासनं खारी शंकरपाळी बनवणार आहोत. ही शंकरपाळी अगदी सहज, कमीत कमी वेळात आणि घरी असलेल्या साहित्यांमध्ये बनून तयार होते. तर नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये. तर ही शंकरपाळी बनवण्याकरिता इथे मी गव्हाचं पीठ वापरणार आहे. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे. हा रवा नॉर्मल रवा घेतलेला आहे, जो बारीक असतो तो. इथे तुम्ही जाडा रवासुद्धा वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर इथे मी ओवा घेतलेला आहे. तर हा ओवा हातावर घेऊन हाताने चोडून घ्यायचं, म्हणजे त्याची जी चव आहे ती आणखीनच वाढते. यात तुम्ही पांढरी तीळ किंवा मग कलोंजी असेल ते सुद्धा वापरू शकता, माझ्याकडे नव्हती. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये 1/4 कप तेल घालून घेत आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये मी एक मुलांच्या आवडीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे, तो म्हणजे चीज. तर हा चीज टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. हा या प्रकारे किसून मी यामध्ये टाकत आहे. तर इथे मी 2 चीज क्यूब वापरलेले आहेत. खरं सांगायचं तर या चीजनी या खारी शंकरपाळीची टेस्टच काही वेगळी लागते. आता तेल आणि चीज एकत्र व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. सगळं पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. हे तेल मी या पिठात सगळीकडे लावून घेतलेलं आहे. या प्रकारे या पिठाचा गोळा बनला पाहिजे, म्हणजे आपलं तेल या पिठामध्ये व्यवस्थित झालेलं आहे, त्याचं मेजरमेंट बरोबर झालेलं आहे असं आपण समजू. आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया. या पिठाचा आपल्याला हार्ड असा गोळा बनवून घ्यायचा आहे, सॉफ्ट गोळा बनवायचा नाही आहे. तर इथे हा आपला गोळा बनून तयार झालेला आहे. तर याला आता आपण 10 मिनिटांकरिता झाकून ठेवून देऊया, कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे, तर तो मुरायला थोडा वेळ लागतो. तर 10 मिनिटानंतर आपलं पीठ छान मुरलेलं आहे. याला एकदा पुन्हा मी मळून घेत आहे. या पिठाचे मी 3 भाग करून घेतलेले आहे आणि त्याचे गोळे करून घेत आहे. आता हे पारी मी लाटून घेत आहे. तर यांचे शंकरपाळे करून घ्यायचे आहे. तर याला मी प्लॅटफॉर्मवरच लाटून घेत आहे. तुम्ही कोळपाटवर सुद्धा लाटू शकता. कोळपाटवर थोडा वेळ लागतो, म्हणून मग मी याला छान मोठे प्लॅटफॉर्मवरच लाटून घेत आहे. तर इथे या प्रकारे ही शंकरपाळी मी लाटून घेतलेली आहे. आता तुम्हाला मी साईज दाखवते. ही आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे किंवा खूप जाडसरही ठेवायची नाही आहे, मीडियम आकाराची ठेवायची. आता यांना मी कट करून घेते. तर शंकरपाळी तुम्हाला हव्या त्या आकारात कापू शकता. तुम्हाला डायमंड शेपमध्ये किंवा मग कोणत्याही आकारात तुम्ही कापू शकता. तर इथे मी चाकूच्या मदतीने हे कापून घेत आहे. तर मी इथे अशा प्रकारे लांब लांब कापून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, याला आपण तेलाचं मोहन भरपूर दिल्यामुळे हे बिलकुल चिकटले नाही आहेत, सहजरित्या हे निघून जात आहे. तर हे तळण्याकरिता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर इथे शंकरपाळी तळण्याकरिता मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर आपण इथे एक तुकडा टाकून बघूया तेल गरम झालं आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी शंकरपाळी सोडून घेत आहे. तर ही शंकरपाळी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे. ही शंकरपाळी तळून होत आहे तोवर मी इथे बाकीची शंकरपाळीसुद्धा करून घेत आहे. तर ही शंकरपाळी इथे आपल्याला बदामी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. इथे छान असा बदामी कलर आलेला आहे. आता ही शंकरपाळी मी काढून घेत आहे. या प्रकारे इथे पहिली बॅच आपली तळून झालेली आहे
अशाच प्रकारे मी इथे दुसरी बॅचसुद्धा टाकून घेत आहे आणि त्याच प्रकारे बादामी कलर येईपर्यंत ही शंकरपाळी तळून घेत आहे। तर इथे ही शंकरपाळीसुद्धा छान बादामी कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहे आणि आता ती काढून घेत आहे। अशा प्रकारे इथे सगळी शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे। तर ही शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे, तर तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता आणि त्याचबरोबर तेलकटसुद्धा नाही आहे। तुम्ही बघू शकता हाताला माझ्या तेलसुद्धा नाही आहे। तर अशी ही शंकरपाळी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।